आता ही संस्था शाहू महाराज स्थापन केली 1920 सालची आहे. आम्ही संस्थेमध्ये आणि शाखामध्ये काम करत असताना कुठल्याही प्रकारचा कुठल्याही शिक्षकावर त्या कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ देत नाही. आमच्या नियमाप्रमाणे आमचं काम चालू असतं. आता हा जो प्रकार झालेला आहे तो कशामुळे झालेला आहे आणि का झाला हे आमच्याच लक्षात येत नाही आता हल्ली. बरं तर आम्ही चौकशी करावी, कोणाकडे चौकशी करायची हा प्रश्न आहे तिथं. बरं त्या गावामध्ये आम्ही जराशी साधारण चौकशी केली किंवा मागोवा घेतला तर त्या गावामध्ये आता 2-3 महिने असाच प्रकार चालला आहे की त्या झाडाला काहीतरी फोटो कोणाला लावायचे, त्या टाचण्या माराय काय करायचं. तर आता आम्ही त्या दृष्टीनं पोलीस एक तर इन्क्वायरी करणारच आहे म्हणजे बाबा का घडले, का कोणी केले, का मुद्दाम का केलेलं आहे याची फक्त आम्ही चौकशी करू शकतो ना. असं समजा तो जो कोण विक्टीम माणसं आम्हाला सापडेल त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. पण खरं म्हणजे तर तसं म्हटलं तुम्हाला मुलाखत द्यायची म्हटलं तर ह्या प्रकरणाशी संस्थेचा काही संबंधच नाही. हे प्रकरण बाहेरच्या बाहेर झालेलं आहे. आम्ही संस्था कोल्हापुरात आणि घडले कुठं ते वडक जीवाले म्हणजे त्याच्याशी काही संबंध नाही ना. असं आम्हाला वाटतं. पण परिसरामध्ये आपण असे सगळे प्रकार वाढलेले होय. आहेत आणि असं असताना वडकशिवाली सारख्या गावामध्ये हा नेमका प्रकार तुम्हाला हा कधी कळला आणि काय म्हणजे चर्चा अशी देखील आहे की संस्थेच्या अंतर्गत काही बाबीतून किंवा वादामधून हे सगळं घडलं असावं असं देखील मी तुम्हाला मगाशी पहिलं सांगितलं ना, माझ्या आता 11 शाखा आहेत. 11 शाखामध्ये आम्ही कुठल्याही काम शिक्षकाला शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारे त्रास देत नाही. पदवी म्हणजे त्यांचं काय पदोन्नती असेल नियमाप्रमाणे आम्ही करतोय. कुणाला अन्याय होऊ देत नाही काय नाही. मग त्यांना असे प्रकार का होतात जर त्यांनाच माहिती असेल बाबा संस्थेविरुद्ध का मुद्दाम रान उठवायचं ते त्यांचा काय उद्देश असेल ते त्यांनी ठरवलं ना. आमचा अंतर्गत कुठं वाद नाही काय नाही. आम्ही पोलिसांनी कारवाईची मागणी या ठिकाणी करणार आहोत. आम्ही कारवाई करणार म्हणजे काय त्यांना फक्त सांगणार की चौकशी करा म्हणून सांगणार. दुसरं काय करणार आता. अननेसेसरी आमचं नाव आलेलं आहे तर ती चौकशी व्हावी आणि समजा कोण सापड असेल त्यावर योग्य ती कारवाई करावी तुम्ही. खरं तर ज्या पद्धतीचे फोटो सापडलेले आहेत ते सहजासहजी आयकार्ड साईजचे तसे फोटो बाहेर कोणाला मिळणं कठीण होतं. कठीण असतं. अगदी बरोबर. त्यामुळे कुठेतरी आंतर म्हणजे ह्याच्याशी संबंधित असलेलाच कोणीतरी हे असावं असं पोलिसांचं देखील म्हणणं. तसं शक्यता आहेच की. कारण काय आहे आयसर फोटो फक्त आमच्या कॉलेजमध्ये इथंच मिळणार त्यांना, बाहेरच्या माणसाला मिळू शकत नाही. म्हणजे ह्या कारस्थानामध्ये इथलाच कोणतरी कर्मचारी कोणतरी सामील असेल असं आम्हाला वाटतंय. पण एक्झॅक्ट नाव घ्यायचं कोणाचा हा प्रश्न आहे ना. जोपर्यंत मी रेडम सापडत नाही तो मी चोरू शकत नाही ना. या जी काय करणीचा जो प्रकार केला आहे त्याच्यावरती संस्थेचाही विश्वास नाही, संस्थेमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही घटकाचा आणि आमचा तर अजिबात नाही. त्यामुळे आमच्या दैनंदिन व्यवहारावरती किंवा आमच्यावरती आता तिघही इथं योगावर आम्ही उपस्थित आहे आमच्यावरती कुठलाही परिणाम त्याचा होणार नाही. परंतु कारण नसताना याच्यातून मानसिकतेतून खरं तर हे चुकीचं आहे की विज्ञान युगामध्ये खरं तर अशा प्रकारचे लोकांची अजूनही मानसिकता आहे याचं खूप वाईट वाटते आम्हाला. बाकीचं तरी आमच्यावरती काय करतं त्याच्याविषयी आम्हाला काही वाटत नाही. कारण चुकीच्या प्रकाराला अजूनही लोक बळी पडतात आणि हा जो प्रकार आहे तो संस्थेशी संबंधितच कोणतरी करू, बाहेरच्या माणसाचा काही विषयच येत नाही. त्यामुळं जे कोण असेल ते आपण शोधून त्यांची मानसिकता कदाचित बदलावी लागेल संस्थेला. यापेक्षा याच्यावरती काही जास्त नाही. आणि सहसा चेअरमन साहेबांनी सांगितलं की पोलिसांच्याकडून जर काही चौकशी झाली तर संस्थेकडून आवश्यक ती सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.